गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा दिवस खूप फ्रेश आहे. सकाळी सकाळी अंगणात सरडा टाकल्यावर जी शांतता मिळते ना, ती खरंच युनिक असते. इट्स जस्ट मेक द स्टार्ट ऑफ द डे सो पॉझिटिव्ह. नंतर मी थोडा वेळ मी जी रोपे लावली आहेत त्यांना पाणी दिलं. आज मी नवीन कोरफडीचं प्लॅन्ट लावलं आणि इकडे पेरूचं प्लॅन्ट आहे. सोबतच काही फुलाच्या बियासुद्धा मी लावल्या आहेत. लेट्स होप की लवकरच मोठी होतील. तुळशीची एक रोपटं लावलं आहे आणि एक कुंडीमध्ये पण लावलं आहे मध्ये, पण मला बाहेरही तुळस पाहिजे होती आणि सो मी लावलं. मनी प्लॅन्ट, शेवंती आणि गोकर्ण ही सुद्धा झाडे मी लावून घेतली आहेत. आज मी बनवलं आहे एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, रताळ्याचे काप. फक्त रताळ्याचे स्लाइस करायचे, त्यात थोडीशी पिठी साखर ॲड करायची आणि मंद आचेवर मस्त असं फ्राय करायचं. इट्स सो सिम्पल अँड डिलिशियस. आणि सोबत कांदा भजीही बनवली आहे. 2 मीडियम कांदे घेतले, कट करून घेतले. ओवा, जिरे, हळद, डाळीचं पीठ, खूप सारी कोथिंबीर ॲड केली आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. मिरचीही कट करून टाकली. भजे रेडी. तर इथे आणला होता किराणा. किचनमध्ये काम करत असताना आज माझा महिन्याचा किराणासुद्धा आला होता आणि सामान ऑर्गनाईज केलं की किचनमध्ये काम करायला खूप इझी जातं. किराणा सामान ऑर्गनाईज करणं हे तर खरंच खूप मोठं काम आहे. ही शक्यतो मी आधीच लिस्ट करून सामान आणते. यामध्ये महिन्याभराचं लागणारं डाळी, तांदूळ आणि तेल आणि काही स्नॅक्स वगैरे. जर सगळं सामान व्यवस्थित डब्यात भरून ठेवलं तर कामाचा काहीच स्वयंपाक करताना गोंधळ होत नाही. जी काही लिस्ट आलेली आहे ते सगळे काही सामान आहे की नाही हे सगळं चेक करून घेते. सगळे डेट वगैरे व्यवस्थित चेक करून घेते. सगळं काही डब्यामध्ये तर भरून घेतलं, पण इथे शेंगदाणे आले होते. ते ह्या वेळेस छान आलेत. पाठीमागच्या वेळेस सगळे खराब आले होते आणि त्यांना वापस रिटर्न देता पण नाही आले, काहीच नाही. त्यामुळेच इथे अगोदर शेंगदाणे पाहिले कसे आहेत ते आणि लिस्टमध्ये सगळं आहे की नाही हे पण चेक केलं. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.